गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण बघतोय हिस्ट्री पेपर नंबर 6 पुरातत्वशास्त्राची ओळख. यामध्ये आपण आपल्या ऑनलाईन लेक्चरमध्ये भारतातील नाणकशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात केली होती. यामध्ये आपण नाणकशास्त्रामधली पहिली प्रगती, दुसऱ्या टप्प्यातली प्रगती आणि तिसऱ्या टप्प्यातली प्रगती अभ्यासली होती. आज आपण त्याची एक समरी पाहणार आहोत. नाण्यांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे नाणकशास्त्र आणि संग्रहालयामध्ये विविध कलाकृतींचा संग्रह करणे, यामधून पुढे निर्माण झालं ते म्हणजे नाण्यांचा सुद्धा संग्रह करणे. त्याच काळामध्ये नाण्यांचा संग्रह करणं हा सुद्धा लोकांचा छंद होता, लोकांची आवड होती. विविध प्रकारचे नाण्यांचा तिथून पुढे मग संग्रह करू लागले आणि जास्ती करून 18व्या शतकामध्ये नाण्यांना इतिहासाचं साधन म्हणून महत्त्व लक्षात येऊ लागलं. 18व्या शतकापासून या नाण्यांचं किती महत्त्व आहे ऐतिहासिकदृष्ट्या हे लक्षात आलं आणि तिथून पुढे मग या नाण्यांचा अभ्यास करणारं शास्त्र सुरुवात झाली. 19व्या शतकामध्ये मग या नाण्यांचा अभ्यास करण्यासाठी इंजिनियर किंवा लष्करी अधिकारी, आर्मी, तिथले फील्ड वर्कर्स, पुरातत्वज्ञ या सगळ्यांनी जे जुने आर्मीतले ऑफिसर असतील किंवा एखाद्या जुन्या राजवाड्यामधले किंवा त्यांचे वंशज असतील, पुढे जे लोक असतील त्या काळापासून किंवा पुढे येत गेलेला वंश किंवा मागच्या काळातल्या लोकांनी साठवून ठेवलेली त्यांच्याकडची नाणी, असं खूप जण असतात ज्यांनी त्यांच्या काळापासून किंवा आपण सुद्धा लहानपणापासून जी नाणी असतील किंवा जे वापरण्यात होतं ती जर जपून ठेवलेली असतील तर अशा लोकांचा शोध घ्यायचा की त्यांनी त्यांच्याजवळ अशी कुठली नाणी जपून ठेवली आहेत का. मग त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. मग ती दुर्मिळ नाणी त्यांचा शोध घेऊन ती नाणी संग्रहित करायला सुरुवात झाली. जसं 5 पैसे, 10 पैसे हे कदाचित तुम्ही पाहिलं नसेल, मी सुद्धा माझ्या वेळेसुद्धा नव्हतं. म्हणजे आपल्या आईवडिलांच्या काळामध्ये एकदम लहानपणी तेव्हा 5 पैसे 10 पैसे होते, त्यानंतर 4 आणे होते, म्हणजे जे आता नाही आहेत. मग ते जर असतील कोणाकडे, ते त्यांनी जपून ठेवलेले असतील, तर मग अशा लोकांचा शोध घ्यायचा की ते सुद्धा एक ऐतिहासिक नाणं झालं जे आत्ता अस्तित्वात नाही आहे. त्याच्याही आधी पावकी, दीडकी हे खूप प्रकार होते आजी वगैरेच्या काळामध्ये. म्हणजे आत्ता आपण एवढ्या आपल्या 2 पिढ्या मागे जाऊन सुद्धा जी नाणी होती ती आत्ता नाही आहेत. ती जर त्यांच्याकडे मिळू शकतात किंवा काहींनी ठेवली असतील तर ती सुद्धा बघायला मिळू शकतात. त्याच्याही आधी वेगळी असतील, त्याच्या आधी असं मागे जात हजारो वर्षांपूर्वीची नाणी वेगवेगळी होती. मग जर तिचा संग्रह केला तर मग किंवा ती कुठून मिळाली तर मग ही जी आवड आहे ती तिथून निर्माण झाली की संग्रह करणं त्याचा. मग हळूहळू त्याचा संग्रह करायला लागले आणि किंवा त्याचं जे कुठून मिळतील हे बघून त्यांचा अभ्यास करायला सुरुवात झाली. मग तिथून पुढे दुर्मिळ नाण्यांचा संग्रह करणे, त्यांचा संग्रह करून त्यांची साठवणूक करणं आणि त्यांचा अभ्यास करणं हा प्रयत्न सुरू झाला. आणि सगळ्यात पहिल्यांदा इंग्लंडमध्ये सगळ्यात आधी 1836मध्ये 1836मध्ये न्यूमिस्मॅटिक सोसायटी, न्यूमिस्मॅटिक म्हणजे नाणकशास्त्राचं, नाणक संस्था, अशी न्यूमिस्मॅटिक सोसायटी स्थापन झाली आणि तिथून नाण्यांच्या अभ्यासाला सुरुवात झाली. आणि तेव्हापासून इतिहासाचं साधन म्हणून या नाण्यांना बघितलं जाऊ लागलं. तेव्हापासून कळालं की या नाण्यांपासून सुद्धा खूप मोठी माहिती मिळू शकते, खूप हे महत्त्वाचे आहे, त्याच्यावरून सुद्धा आपल्याला इतिहास कळतो. आणि तिथून मग या नाण्यांच्या अभ्यासाला सुरुवात झाली आणि पुढे जाऊन 1907मध्ये या संस्थेचं रॉयल न्यूमिस्मॅटिक सोसायटीमध्ये रूपांतर झालं, रॉयल न्यूमिस्मॅटिक सोसायटी. आणि तिथून पुढे मग खऱ्या अर्थाने नाणी जमवायला सुरुवात झाली. आणि मग वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या ठिकाणची ब्रिटिशांची भारत ही एक वसाहत होती, भारतावर त्यांचं राज्य होतं, तेव्हा इथे सुद्धा त्यांनी मग त्यांचा एक प्रकारे अधिकार होता. मग त्यांनी भारतामधून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची नाणी मिळवण्याचा, त्यांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न सुरू केला. मग तिथून खऱ्या अर्थाने नाणकशास्त्राचा अभ्यास सुरू झाला. त्यानंतर आधुनिक भारतामध्ये किंवा आधुनिक नाणकशास्त्राची सुरुवात भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कलकत्ता या ठिकाणाहून झाली. इसवी सन 1784मध्ये कलकत्ता या ठिकाणी
भारतामध्ये कलकत्ता या ठिकाणी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल ही संस्था स्थापन झाली. 1784 कलकत्तामध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल ही संस्था स्थापन झाली आणि त्यामध्ये मग या नाणकशास्त्राचा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये अभ्यास करू लागले. तिथून मग पुढे भारतामधल्या नाण्यांचा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये अभ्यास होऊ लागला. मग त्याचे वेगवेगळे टप्पे आहेत. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा असे 3 टप्पे आहेत. त्या टप्प्यांमध्ये मग वेगवेगळा नाण्यांचा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास होऊ लागला. म्हणजे पहिल्यांदा 1784 जी सोसायटी स्थापन झाली तिथून 1784 पासून ते 1849 1784 ते 1849 हा पहिला टप्पा नाण्यांचा मानला जातो. नाणी संग्रह करण्याचा, त्याचा अभ्यास करण्याचा हा पहिला टप्पा मानला जातो. त्या काळामध्ये तिथे इंडो ग्रीक नाणी जी आहेत त्यांचा अभ्यास केला गेला. त्यानंतर ग्रीक, पर्शियन जी नाणी आहेत ती नाणी कुठली आहेत, तसंच मथुरा शहर, इतर जी शहरं आहेत भारतामधली सुद्धा तिथली कोणती नाणी सापडली आहेत. म्हणजे सुरुवातीला ज्या ज्या ठिकाणची नाणी सापडली आहेत त्या ठिकाणच्या नाण्यांचा अभ्यास करण्याचे प्रयत्न सुरू झाले. शिवाय कोणत्या काळामध्ये किती नाणी वापरली जात होती, कुठल्या काळामध्ये नाण्यांचा वापर जास्त केला जात होता, हे सगळं बघणं किंवा त्याचा अभ्यास करणारा एक पहिला टप्पा होता 1849 पर्यंत. त्यानंतर 1850 पासून 1900 पर्यंत हा 50 वर्षाचा दुसरा टप्पा होता. यामध्ये सुद्धा नाण्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. प्राचीन नाणी कोणती आहेत यांचा शोध घेत होते. त्यामध्ये सुद्धा नाण्यांचं वर्गीकरण करण्यात आलं, त्यांचं तालिकाकरण करणं, त्यांचं सर्वे करणं याला चालना मिळाली. वेगवेगळ्या ठिकाणाहून नाणी शोधणं, कुठे आहेत नाणी, किती आहेत हे बघायला सुरुवात झाली. म्हणजेच पहिल्या टप्प्यामध्ये ज्या ठिकाणाहून नाणी मिळत होती त्या ठिकाणच्या नाण्यांचा अभ्यास करणं हा पहिला टप्पा होता. जी नाणी मिळाली त्यांचा अभ्यास करणं. दुसऱ्या टप्प्यामध्ये काय झालं, दुसरा टप्पा हा पूर्वनियोजित टप्पा होता. म्हणजे अगोदर नियोजन करायचं, अगोदर जागा शोधायची आणि तिथे जाऊन नाण्यांचा शोध घ्यायचा. म्हणजे शास्त्रीयदृष्ट्या, शास्त्रशुद्ध पद्धतीने. जसं उत्खननाच्या वेळेस, उत्खननाचे जे आपण प्रकार पाहिले त्यावेळेस आपण बघितलं किंवा समन्वेषण, अगोदरच जाऊन जागेची पाहणी करणं, तो हा दुसरा टप्पा. की दुसऱ्या टप्प्यामध्ये स्वतः जाऊन शोध घेणं, पूर्वनियोजित जागा शोधणं, जागा शोधायची, तिचं नियोजन करायचं आणि त्या ठिकाणी जाऊन शास्त्रशुद्ध पद्धतीने नियोजन करून तिथे उत्खनन करून नाणी शोधायची आणि मग त्या नाण्यांचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करायचा. आणि मग त्या काळामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये अशा प्रकारची नाणी शोधली गेली आणि त्यानंतर जी नाणी मिळाली ती नाणी त्यांचा अभ्यास करून काही पुस्तकं लिहिली गेली. दुसऱ्या टप्प्यामध्ये काही पुस्तकं लिहिली. ती अनेक पुस्तकं आहेत, त्याच्यापैकी काही नावं मी सांगते. जसं प्राचीन भारतीय नाणी, कॉइन ऑफ एन्शंट इंडिया म्हणजे भारतातली नाणी, प्राचीन भारतातली नाणी, कॉइन ऑफ एन्शंट इंडिया म्हणजे प्राचीन भारतातली नाणी, हे एक पुस्तक लिहिलं गेलं. तसंच कॉइन ऑफ मिडिएवल इंडिया, मिडिएवल म्हणजे मध्ययुगीन भारत, कॉइन ऑफ मिडिएवल इंडिया मध्ययुगीन भारतातली नाणी, असं त्याचं वेगवेगळं वर्गीकरण केलं गेलं. कॉइन ऑफ इंडोसिथियन्स, कॉइन ऑफ अलेक्झांडर सक्सेसर इन ईस्ट म्हणजे जेव्हा अलेक्झांडर आला होता तेव्हा त्याच्या नंतरची त्याचे वारस जे होते त्यांची नाणी कुठली होती, मग ती नाणी, असे वेगवेगळे प्रकार आहेत. वेगवेगळे पुस्तकं लिहिली गेली आणि त्याच्यामधून वेगवेगळी नाणी जी आहे ती नाणी त्यांचा इतिहास लिहिला गेला. तसंच द कॉइन ऑफ सदर्न इंडिया, इंडियन कॉइन्स, अशी वेगवेगळी बरीच पुस्तकं आहेत ती त्या काळामध्ये लिहिली गेली आणि ती आजसुद्धा आहेत. जर जे नाण्यांचा अभ्यास करतात, नाण्यांच्या अभ्यासामध्ये नाणकशास्त्राचा काही अभ्यास करत असतील, प्रबंध लिहित असतील, संशोधन करत असतील तर त्यासाठी, त्यांच्या अभ्यासासाठी ही पुस्तकं आजही उपयोगी पडतात. अशी ही पुस्तकं दुसऱ्या टप्प्यामध्ये लिहिली गेली 1850 ते 1900. असा होता हा दुसरा टप्पा. त्यानंतर तिसरा टप्पा आला 1900 पासून ते 1940 पर्यंत. हा 40 वर्षाचा पुढचा टप्पा आला 1900 पासून 1940 पर्यंत. त्यावेळेस जसं जसं काळ पुढे जातो तसं तसं प्रगत होत जातो काळ, तसं
या काळात सुद्धा म्हणजे तिसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा नाणकशास्त्राच्या अभ्यासाला जास्त चालना मिळाली. प्रचंड हातभार नाणकशास्त्रज्ञांनी लावला नाण्यांच्या प्रगतीसाठी. त्यावेळेस वेगाने घटना होऊ लागल्या, नाणकशास्त्राची वेगाने प्रगती झाली. मग त्यावेळेस एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल जी आहे तिने सुद्धा एक नियतकालिक प्रसिद्ध करायला सुरुवात केली. नियतकालिक म्हणजे नियमित प्रसिद्ध होणारं मासिक किंवा कालिक किंवा एक पत्र नियतकालिक प्रसिद्ध करायला सुरुवात केली. आणि त्यानुसार खास नाणकशास्त्राची सुद्धा त्यामध्ये एक पुरवणी काढायला सुरुवात केली. म्हणजे एक लेख किंवा एक पुरवणी त्यामध्ये नाणकशास्त्रावरची काढायला सुरुवात केली. आणि त्यामुळे मग अनेक तरुण जे होते संशोधक किंवा इतिहासकार त्यांना त्यांचे विचार किंवा त्यांचे नाण्यांवरचे विचार त्याद्वारे प्रस्थापित करता येऊ लागले. म्हणजे जर कोणाला काही विचार मांडायचे असतील कोणाचे असेल तर त्यासाठी एक खास पुरवणी त्यावेळेस प्रस्थापित केली आणि त्यामधून नवनवीन संशोधक किंवा त्यांच्या विचारांना चालना मिळत गेली. तसंच न्यूमिस्मॅटिक सोसायटी ऑफ इंडिया ही जी संस्था आहे ती 1910 मध्ये अलाहाबाद या ठिकाणी स्थापन झाली. अलाहाबादमध्ये 1910 मध्ये न्यूमिस्मॅटिक सोसायटी ऑफ इंडिया भारतीय नाणकशास्त्राची, त्यामध्ये या संग्रहकांना जे नाणे संग्रहक होते किंवा विद्यार्थी होते त्यांना त्यांचं शंकांचं निरसन करण्यासाठी, काही शंका असतील त्यांच्या शंकांचं निरसन व्हावं म्हणून एक व्यासपीठ स्थापन केलं. तसंच नियतकालिकांमधून जे शोध प्रस्थापित होतात किंवा जे लिहिले जातात लेख त्यांचा अभ्यास करून त्या लिखाणासाठी यांचा उपयोग करून घेण्यात आला. म्हणजे सगळीकडून सगळ्या बाजूने लोकांचे काय विचार आहेत, कोणी कशा पद्धतीने नाण्यांचं संशोधन केलंय किंवा त्यांचे विचार कसे हे जाणून घेणं हे न्यूमिस्मॅटिक सोसायटी ऑफ इंडिया ही जी अलाहाबादमधील संस्था होती हिने ते काम केलं. त्यानंतर 1921 पासून आपण बघतोय एका मागोमाग एक काळ कसा पुढे जातोय, तसं 1921 पासून नाणकशास्त्र न्यूमिस्मॅटिक हा विषय भारतीय विद्यापीठांमधून शिकवला जाऊ लागला. भारताच्या विद्यापीठांमधून नाणकशास्त्र हा विषय शिकवला जाऊ लागला. जसं आत्ता तुम्ही सुद्धा अभ्यास करताय नाणकशास्त्राचा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये हा विषय दिलाय म्हणजे तुम्ही सुद्धा त्याचा अभ्यास करताय. म्हणजेच सगळ्यांना त्याचं ज्ञान व्हावं, पुढच्या पिढीला, मुलांना, विद्यार्थ्यांना सुद्धा हे कळावं हा त्यामागचा उद्देश आहे. मग याची सुरुवात झाली 1921 पासून. भारतीय विद्यापीठांमधून हा विषय शिकवला जाऊ लागला आणि सगळ्यात पहिल्यांदा हा विषय होता कलकत्ता विद्यापीठामध्ये. कलकत्त्याला जे विद्यापीठ आहे तिथे, नंतर बनारस, मुंबई या सगळ्या विद्यापीठांमध्ये हा विषय पुढे शिकवला जाऊ लागला. नाणकशास्त्र हा नंतर त्याची सुरुवात झाली. त्यानंतर नाणकशास्त्राचा सविस्तर अभ्यास करण्यात येऊ लागला आणि इतिहास लेखनासाठी सुद्धा याचा वापर करण्यात येऊ लागला. आपण जे भारतीय नाणकशास्त्राचा इतिहास पाहिला त्यामध्ये बघितलं की इतिहास म्हणजे भारतामध्ये नाण्यांचा वापर कसा केला जात होता, कशा पद्धतीने ती महत्त्वाची होती, त्याच्यावर काय लिहिलं गेलं आहे, कुठली माहिती आहे, कुठली लिपी आहे, ते कुठल्या धातूची आहेत, हा सगळा अभ्यास तिथून पुढे सगळं सुरुवात झाली. त्याच्यानंतर त्याचा अर्थ लावणं, त्याच्यावर कुठली चिन्ह आहेत, कुठले राजांचं चित्र आहे, कुठल्या प्रकारची देवी देवता आहे, या सगळ्यांचा पद्धतशीरपणे अभ्यास होऊ लागला. व्यवस्थित अभ्यास करणं सुरुवात झाली. आणि त्यासाठी डॉक्टर जॉन मार्शल जे आहेत, जॉन मार्शल यांनी तक्षशिला या ठिकाणी जे उत्खनन केलं होतं तिथे सुद्धा तक्षशिलेमध्ये इंडो ग्रीक राजांची नाणी सापडली. मग तक्षशिला या ठिकाणी इंडो ग्रीक राजांची नाणी सापडली. मग त्यावरून इंडो ग्रीकांचा तक्षशिलेमध्ये काय संबंध असेल, काय होता, या सगळ्याचा या अभ्यासाला सुरुवात झाली. पुढे जाऊन त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास. त्यानंतर गुप्त सम्राट जे होते त्यांचा अभ्यास करू लागले. गुप्त, हून, गुर्जर प्रतिहार, चालुक्य, जी वेगवेगळी राजघराणी आहेत या राजघराण्यांचा पद्धतशीरपणे अभ्यास सुरू झाला. सुरुवातीपासून बघायला गेलं तर हळूहळू एकेका टप्प्यामध्ये या नाण्यांचा अभ्यास सुरू झाला. पहिल्या टप्प्यामध्ये कुठली सापडलेली नाणी असतील तर त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. त्याच्या आधी काहीच केलं जात नव्हतं. तोपर्यंत अशी कल्पना सुद्धा नव्हती की नाण्यांवरून सुद्धा आपल्याला काही इतिहास समजू शकतो. मग त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं, बघायला लागले नाण्यांना ऐतिहासिक साधन म्हणून. मग जी मिळालेली नाणी आहेत त्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली. तो होता पहिला टप्पा.
दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांनी अगोदरच जागा निश्चित केली, या अशा अशा जागेमध्ये आपल्याला नाणी मिळू शकतात, तिथे जाऊन त्याचं उत्खनन करून ती नाणी बाहेर काढून त्यांचा अभ्यास केला, तो होता दुसरा टप्पा. तिसऱ्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये नाणकशास्त्र हा विषय अभ्यासण्यासाठी टाकण्यात आला, हा विषय अभ्यासला जाऊ लागला, असा हा तिसरा टप्पा होता. आणि त्यामध्ये वेगवेगळ्या घराण्यांची नाणी त्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली. गुप्त, सम्राट अशोक, चालुक्य, चोळ, प्रतिहार, जे असे सगळ्या विशिष्ट प्रकारच्या राजघराण्यांच्या नाण्यांचा अभ्यास सुरू झाला तिसऱ्या टप्प्यामध्ये. त्यानंतर पुढचा आला टप्पा 1940च्या नंतरचा. 1940 पर्यंत तिसरा टप्पा होता. त्यानंतर आला पुढचा टप्पा 1940 ते 50. हा जो आहे 10 वर्षांचा काळ, यामध्ये नाण्यांचा शोध लागून त्यांना प्रसिद्धी देण्यात आली. म्हणजे बहुतेक जी नाणी होती, जनरल ऑफ न्यूमिस्मॅटिक सोसायटी ऑफ इंडिया, यामध्ये नाणी प्रसिद्ध केली जाऊ लागली, जनरल ऑफ न्यूमिस्मॅटिक सोसायटी ऑफ इंडिया. आणि त्यामध्ये नाण्यांचा अभ्यास करून, पूर्ण सगळ्या नाण्यांचा, सगळ्या काळातल्या नाण्यांचा अभ्यास करून वेगवेगळे नाण्यांवर वेगवेगळे ग्रंथ प्रसिद्ध झाले, विविध प्रकारचे ग्रंथ प्रसिद्ध करण्यात आले, जसं द टेक्निक ऑफ कास्टिंग कॉइन्स इन एन्शंट इंडिया, टेक्निक ऑफ कास्टिंग कॉइन्स इन एन्शंट इंडिया, म्हणजे प्राचीन भारतामधल्या नाण्यांची टेक्निक काय होती, बनवण्याची टेक्निक किंवा बनवण्याची कला, त्याच्यावर एक ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्यानंतर न्यूमिस्मॅटिक पॅरेलल्स इन कालिदासाच्या वेळेसची कुठली नाणी होती, कॉइन्स ऑफ मारवाडमधली नाणी कुठली, भारतीय शिक्के हे लिहिलं उपाध्याय यांनी, तर भारतातले शिक्के कुठले होते, असं वेगवेगळे ग्रंथ त्या काळात प्रसिद्ध झाले. नाण्यांविषयक संशोधनपर लेखन होऊ लागलं आणि खूप मोठा हातभार त्यावेळेस तिथे लागला. त्यानंतर वेगवेगळ्या नाण्यांचं संशोधन करून त्याचे प्रकार वेगवेगळे पाडण्यात आले, जसं आहत नाणी, कुशाण, सातवाहन, गुप्त, अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये त्याचं वर्गीकरण करण्यात आलं. आणि यामध्ये एका व्यक्तीचं नाव घेतलं जातं, ते म्हणजे डी डी कोसंबी यांनी नाण्यांचं वर्गीकरण करण्यासाठी खूप मोठा हातभार लावला. त्यांनी विविध प्रकारच्या वेगवेगळ्या नाण्यांचं वर्गीकरण वेगवेगळ्या प्रकारांमध्ये केलं. अशा पद्धतीने वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये नाण्यांचा अभ्यास होऊ लागला. आणि सगळ्यात शेवटी 1950च्या नंतर पुढचा जो टप्पा आहे तो सगळा, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर 50च्याही नंतरचा जो टप्पा आहे, तिथे नाणकशास्त्राचा अभ्यास करण्याचं काम मग मिस्टर सोहनी, डॉक्टर जयस्वाल, डॉक्टर आळतेकर, मीराशी, परमेश्वरीलाल गुप्ता ही नावं आहेत त्यांची, यांनी नाणकशास्त्राच्या अभ्यासाचं काम चालू ठेवलं. न्यूमिस्मॅटिक सोसायटी ऑफ इंडिया, इन्स्टिट्यूशन ऑफ द रिसर्च इन न्यूमिस्मॅटिक स्टडीज, म्हणजे न्यूमिस्मॅटिक स्टडीज करणं, नाणकशास्त्राचा अभ्यास करणं, ह्या सगळ्या नाणकशास्त्राचा अभ्यास करण्याचं काम चालू केलं. आणि नाशिकजवळ असलेलं अंजनेरी या ठिकाणी या संस्था कार्यरत आहेत, तिथे नाणकशास्त्राचा अभ्यास केला जातो, तिथे ही सोसायटी किंवा तिथे ही संस्था आहे. तर 1950च्या नंतरचा हा शेवटचा टप्पा होता की तिथे मग आत्ता व्यवस्थितपणे आपल्याला स्वतंत्र भारतामध्ये अशा प्रकारची संस्था आहे, सोसायटी आहे, त्या ठिकाणी नाणकशास्त्रांचा अभ्यास केला जातो. तर असा हा नाणकशास्त्राचा इतिहास होता आणि त्याचे वेगवेगळे टप्पे होते. त्यानंतर आपल्याला बघायचे तो पुढचा टप्पा म्हणजे या नाणकशास्त्रांचे प्रकार. खूप वेगवेगळे प्रकार आहेत. जसं यांचं म्हणजे सुरुवातीला यांचे प्रकार बघण्याच्या आधी हे बघणं गरजेचे की यांचे प्रकार कसे पाडले, कोणी पाडले, म्हणजे याचा अभ्यास करायची सुरुवात कशी झाली. तर सुरुवातीला आपण बघितलं व्याख्या, नंतर त्याचा इतिहास आणि त्यानंतर त्याचे वेगवेगळे टप्पे आणि त्यानंतर टप्प्यांनंतर बघायचा तो प्रकार. तर पुढचं बघायचं आपल्याला प्राचीन भारतीय नाणी आणि त्यांचे प्रकार.